परमेश्वराच्या असीम कृपेमुळे राष्ट्रसंत परम गुरुदेव श्री नम्रमुनी महाराज साहेबांच्या प्रेरणेने अरहम युवा सेवा ग्रुप द्वारा कडकडत्या थंडीमध्ये मेळघाट सारख्या दुर्गम क्षेत्रामध्ये हजार आदिवासींना ब्लँकेट अर्पण करण्याचा महाप्रकल्प नुकताच संपन्न झाला। मेळघाटातील गोलाई, कंझोली, सिनबन, राणीगाव, शिवाझरी, हिराबंबई, दादरा, नारदू, रेल्वे धुळघाट, जामपाणी, बिरोटी, बारातांडा, सावलीखेडा, साद्रावाडी, राजपूर, लाकडू, बबईढाणा, राणापिसा, नागझिरा, झांजरीढाणा, ढोमनाढाणा, सुसरडा, दापका, टेंभरुसोंडा, दाबिया, गौलाडोह, चेंडो, पलस, कुंडी अशा जवळपास 30 गावांमधील हजार आदिवासींना अरहम युवा सेवा ग्रुप द्वारा सुसरदा येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी विद्यालयाच्या विशाल प्रांगणात आमंत्रित केले गेले। सेवेच्या या महाप्रकल्पाच्या प्रसंगी विशेष सहयोगी व पाहुणे रूपात आमंत्रित अमरावतीचे वरिष्ठ गोसेवक चंद्रकांत दामानी, श्री वर्धमान स्थानकवासी जैन संघ अंबापेठ अमरावतीचे कार्यकारिणी सदस्य नरेश देसाई, मेळघाट धारणी बीजेपीचे ग्रामीण जिल्हा उपाध्यक्ष आप्पा लक्ष्मीकांत पाटील, केशरबाई लाहोटी विद्यालय अमरावतीचे प्राध्यापक डॉक्टर सुनील मावस्कर, सुसरदा ग्रामचे जिल्हा परिषदेचे गेंदालाल मावस्कर, रतिलाल पटोरकर, दिलीप वसू, बिसराम झामरकर, रमेश गायन, काशीराम जावरकर, एकल विद्यालय आचल पर्यवेक्षक हरिलाल मावस्कर, माजी सैनिक विभाग पर्यवेक्षक बंसीजी सेलुकर, लक्ष्मण मानकर ट्रस्ट अमरावती जिल्ह्याचे सर्व आचार्य वृंद, राहुल निकम, उज्ज्वल राठोड, अंकुश पवार इत्यादी मान्यवर मंचावर प्रमुख उपस्थित होते। कार्यक्रमाची सुरुवात अरहम सेवकांद्वारे नमस्कार महामंत्र व अरहम स्मरणाने केली गेली। आप्पा पाटील यांनी आपल्या संबोधनामध्ये परम गुरुदेवांच्या प्रेरणेने अरहम युवा सेवा ग्रुप द्वारा आदिवासींसाठी ब्लँकेट अर्पण करीत राहत देण्याची हृदयापासून प्रशंसा करीत अनुमोदना केली आणि परम गुरुदेवांच्या चरणामध्ये वंदन केले। प्राध्यापक डॉक्टर सुनील मावस्कर यांनी अरहम युवा सेवा ग्रुपच्या मानवता व जीवदया या सेवा कार्याचा परिचय देत निस्वार्थ सेवा कशी इतर असहाय्य लोकांचे जीवन बदलून त्यांचे भविष्य उज्ज्वल करू शकते यांचे वर्णन केले। अरहम युवा सेवा ग्रुपच्या PRO सुश्री दीपिका दामानी यांनी गुरुदेवांच्या प्रेरणेने अरहम युवा ग्रुपच्या सेवा कार्याची माहिती देत आदिवासींच्या जीवनात सुख असो किंवा दुःख सदैव हसत राहावे असा संदेश दिला। कारण हसत हसत जीवनातील अडचणी अर्ध्या होतात आणि आपण जीवनात यशस्वी रीतीने पुढे जातो। आदिवासींनी स्वतः बनवलेले टवटवीत पुष्पगुच्छ देऊन सर्व मान्यवरांचे स्वागत करण्यात आले। कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन संतोष कचवार व आभार प्रदर्शन लहान मुलगी कुंतल पाटील हिने आपल्या मधुर वाणीने केले। त्यानंतर उपस्थित आदिवासींना अरहम सेवक व उपस्थित मान्यवरांद्वारा ब्लँकेट वितरित केले गेले। या कार्यक्रमाला सफल बनविण्यात श्री कृष्ण सेवा समिती नागपूर, सुरेश दोशी, अनुष कनक, शाह परिवार, अनिलाबेन प्रदीप धुवाविया परिवार, स्वर्गीय गुणवंतीबेन यांच्या स्मृतीमध्ये महेंद्र आरतिया परिवार, झरणा परेश बाविसी, झंकना बाविसी, मीनाक्षी बाविसी, साधर्मिक बहन स्वर्गीय विजितभाई यांच्या स्मृतीमध्ये शैलेश मेहता परिवार, श्रुतीबेन मेहता परिवार आदी मान्यवरांनी त्यांच्या परिग्रहाचा त्याग करत यथाशक्ती योगदान दिले। अरहम सेवक त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करत त्यांच्या अंतर्मनातील श्रेष्ठ भावनेची अनुमोदना करतात। सेवेच्या या महाप्रकल्पाला विकास देसाई, भव्यभाई धुवाविया, अनुराग सेन, मेघा टप्पे, उमा केडिया, निधी दोशी, राजुल देसाई, दीपिका दामानी इत्यादी सेवकांनी मिळून यशस्वी बनविले। विदर्भ न्यूज ब्युरो, अमरावती।